सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगावच्या चाळीसगाव शहरातील मैतर कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे। या दगडफेकीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही दगडफेकीची घटना घडली आहे। अज्ञात जमावाने भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला लक्ष्य करत दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान दगडफेक करणाऱ्या जमावाने हवेत गोळीबार केल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून देखील करण्यात येतोय। घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। या घटनेतील काही अज्ञात दगडफेक करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस फुटेजच्या आधारे पुढील तपास करीत। मी आशिष भगीरथ गोयर, भाजपा युवा मोर्चा शहरोपाध्यक्ष चाळीसगाव। काल रात्री 1 वाजता सुमारास काही विशेष धर्माचे लोक आमच्या मैत्र कॉलनी परिसरात व आजूबाजूच्या भीमनगर चौधरीवाडा या देखील परिसरात त्यांनी दगडफेक केली व माझ्या जनसंपर्क कार्यालयावर त्यांनी दगडफेक करून माझ्या जनसंपर्क कार्यालयाची पूर्ण तोडफोड केली। अजून आमच्या परिसरामध्ये त्यांनी लोकांच्या घरावर दगडफेक करून लोकांच्या घरातले खिडक्या फुटली, तलवारी मारली आणि दगडफेक केली। यामुळे परिसरात एक वेगळं वातावरण निर्माण होऊन गेलं होतं। मी सर्व माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांना विनंती करतो, दादा या कृत्य आपल्या सर्व लोकांवर हे घडत आहे, आपण या गोष्टी दखल घ्यावी। दादा त्यांनी आपल्या 2 व्हीलर व एक नगर परिषदची घंटागाडी होती त्याच्यावर त्यांनी दगडफेक करून त्या समोरचा त्यांनी काच फोडलेला आहे आणि भविष्यात या गोष्टीची आपण देखील दखल घ्या, अन्यथा एक मोठी या गोष्टीमुळे घटना होऊ शकते हे देखील आपल्याला मी गवाही देतो। ते एक विशिष्ट धर्माचे म्हणजे असं वाटतंय मला का पाकिस्तान सारखे नारे आपल्या चाळीसगाव मध्ये लागले आणि ते त्याला वेगळं स्वरूप देऊन त्यांनी जो रात्री वातावरण पेटवलं। आमच्या सर्व प्रभागातली माय बहीण हे रात्री 1-2 सुमारास रस्त्यावर लेकरबाळे होऊन ते होते। एक सर्व माझी प्रशासनाला विनंती आहे, या गोष्टीला आपण आपल्या माध्यमातून आळा बसवा, अन्यथा आमच्याकडून आमच्या सफाई कर्मचारीकडून आम्ही काम बंदचा नारा देऊ आणि आम्ही आंदोलन करू। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव।